नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला तुम्ही बघितलंच आहे किती मस्त क्रंची कुरकुरीत असे आपण बिस्किट्स बनवलेले आहेत. तर त्यासाठी सुरुवातीला मी दूध घेतलेलं आहे, 1 कप दूध आपण थंड घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी साखर घातलेली आहे, पावणा कप. आणि आता आपण त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, मिक्स नाही करायचं आहे. आता मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे 1.5 कप. त्यानंतर अर्धा कप रवा घेतलेला आहे. त्यानंतर अर्ध्या कपपेक्षा थोडंसं कमी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. यामध्ये मी इलायची पावडर घातली आहे. त्यानंतर यामध्ये मी काजूचे असे तुकडे करून घातलेले आहेत. आणि यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे तूप घालून व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा असंच. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त बिस्किट बनवू शकतो. आणि आज आपण जे बिस्किट बनवत आहेत तर त्यांना आपण बेक करणार नाही आहोत, त्यांना आपण फ्राय करणार आहोत तेलामध्ये. आणि एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट होते आणि चविष्टसुद्धा आहे. तसंच पौष्टिक पण आहे, कारण आपण मैदा वापरत नाही आहोत, आपण गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत. तर त्यामुळे ही हेल्दीसुद्धा आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. सर्व पिठाला तूप व्यवस्थित लागलं पाहिजे, जेणेकरून हे कुरकुरीत होतात, मस्त होतात. आता हे सर्व व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये जे साखर आणि दूध मिक्स करून ठेवलं होतं ना, त्यामधली पहिल्यांदा साखर जी खाली बसलेली आहे ती पहिला यामध्ये घालून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि याला व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे ना, मळून घ्यायचं आहे हलक्या हाताने. आणि मळताना एक काळजी घ्यायची की आपल्याला एकदम पातळ नाही मळायचं आहे, थोडं घट्टच ठेवायचं आहे. कारण जर जास्त पातळ आपण बिस्किट्स बनवले तर एकदम जास्त कडक होतील आणि मग ते खाताना चव त्याची व्यवस्थित लागणार नाही. तर असं आपल्याला थोडं थोडं दूध घालून आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे बघा, आता मळून झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी मळून घेतलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही, जास्त सैल पण नाही. आणि 1 ते 2 चमचे दुधाचं वाचलेलं आहे ते मी बाजूला ठेवून देते. आता बघा, अशा प्रकारे आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे, जेणेकरून ज्या वेळेला आपण याला कट करू, तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर मी असं याला रोल करून घेते, जेणेकरून जेव्हा आपण कट करू तर ते व्यवस्थित कट होतील. आणि बघा, आता रोल करून झालेलं आहे. तर याला आता व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. 1-1 इंच मी असं गॅप देऊन करत आहे. अशा प्रकारे आपण सगळेच कट करून घेऊयात सुरीने. एकदम सोपी रेसिपी आहे, कुणी सहज बनवू शकतो. ज्याला बेकिंग येत नाही तो सुद्धा बनवू शकतो. हे बघा, आता अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत आणि यांना व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण तेलामध्ये टाकू तर ते तुटतील नाही. आणि जेव्हा आपण तूप यामध्ये घालतो ना, तर तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण यामध्ये तूप घालतो तर तुपाचं प्रमाण याला जास्त नाही घालायचं आहे. जर आपण जास्त तूप घातलं तर जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करू तर ते विरघळू शकतात, तुटू शकतात. त्यामुळे तुपाचं प्रमाण जेवढं मी सांगितलेलं आहे तेवढंच घाला. मी एकदम परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे. हे बघा, आता सर्व बिस्किटे मी व्यवस्थित बनवून घेतलेली आहेत आणि शेपसुद्धा दिलेला आहे. आता तेल गरम केले. तेल जास्त गरम नाही करायचं आहे, मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. मीडियम किंवा इव्हन कमी ठेवलं तरी चालेल. स्लो फ्लेमवरतीच आपल्याला याला करायचं आहे. आणि आता यामध्ये आपण बिस्किटं घालून घ्यायची आहेत. एकदम जास्त नाही घालायची आहेत, थोडी थोडीच घालायची आहेत. जर का आपण बिस्किटं हाय फ्लेमवरती फ्राय केली तर ती वरून भाजली जातील, आतून कच्ची राहतील आणि तुटू पण शकतात. त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. आणि याला थोडंसं भाजायला टाईम लागतो, पण कुरकुरीत होतात आणि मस्त लागतात, क्रिस्पी एकदम. तर असं एक कम से कम 5 ते 10 वेळ टाईम लागतो याला. हे बघा, आलटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित त्यांना फ्राय करून घ्यायचे आहे. हे बघा, आता बिस्किट व्यवस्थित फ्राय करून झालेली आहेत. तर यांना मी असं काढून घेते आणि मग त्यामधलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल. अशा प्रकारे आपण सर्व बिस्किटं काढून घेऊयात. एकदम सोपी रेसिपी आहे आणि जर घरामध्ये लहान मुलं असतील तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. मुलांना तर खूप आवडतील, एवढी मस्त लागते. कारण मार्केटची सगळीच वस्तू चांगली नसते, तर आपण घरात जर बनवून दिलं मुलांसाठी तर हेल्दी असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा.
हे बघा आता मी सर्वच काढून घेते आणि यांना आपण आता थंड होऊन देऊयात. लगेच सर्व नाही करायचे आहे, थोडी थंड होऊन द्यायची आहेत. हे बघा आपली बिस्किटं तयार आहेत. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दिसतात ना एकदम क्रिस्पी, क्रंची, कुरकुरीत. तर नक्कीच ट्राय करा.